1,13,000 संख्या आहे सगळ्या डॉक्टरांची पुण्यामध्ये. हे इथपर्यंत आम्ही पोहोचू शकत आहे ना एक टाकून. मग त्यामध्ये स्पेसिफिकेशन केलं काय की सेगमेंट पाडले गायनॅक ऑर्थोपेडिक डर्मा. तर गायनॅक मध्ये घातला तर गायनॅकमध्ये डॉक्टर किती सगळे आहेत आपले. तर सरासरी आम्हाला तिथे ठिकाणी 850 900 डॉक्टर आम्हाला तिथे मिळतात. मग 900 डॉक्टरला एक MR करू शकत नाही. मग किती टाकावे 2 टाका 2 टाकावे 3 टाकावे. फायनलाइज झाला की आम्ही काय करतो कुठल्याही हेडक्वार्टर म्हणजे त्या कंपनी वाईज शिरताना आम्ही म्हणतो सरासरी आपले 10 MR पुण्यामध्ये लागतात आम्हाला फक्त पुण्यामध्ये. मग गायनॅकमध्ये घातला ही सायकॅट्रिकची कंडिशन नाही. सायकलमध्ये फक्त 3 MR आमचं कामकाज असतं. डिपेंड ऑन प्रोडक्ट आपण कुठले काम करतोय त्याच्यानुसार आपली टीम टाकावं लागते. हा पहिला आपला फोकस असला पाहिजे. सेम आता आपण नाशिक हा विचार करतो आपण तर नाशिकमध्ये संख्या जास्त आहे ॲज अ DHM. आपले प्रोडक्ट आपले हे डॉक्टर हा फोकस आपण ठेवला पाहिजे की आपल्या डॉक्टरनी आपले हे प्रोडक्ट आहेत ना हे आयुर्वेदिक डॉक्टरने पण वापरले पाहिजे. एवढ्या लेवल आपण रिझल्ट दिली पाहिजे बाय प्रोडक्ट पाहिजे तेव्हा ते डॉक्टर आपण हातात घालते. आज मेडिकल वाल्याला याची चिंता अजिबात नाही की बाबा आपण ॲलोपॅथी विकतोय का आयुर्वेदिक विकतोय का हे विकतोय त्याला काही घेणे नाही. त्याला मार्जिन घेणे नाही फक्त बरोबर का.